मंत्री मंगल प्रभात लोढांवर राज ठाकरेंनी टीका केली आणि त्यांना मंगल प्रभात लोढांनी काय उत्तर दिलं पाहूया। ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही। आणि हे सगळे हे लोढाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का? लोढा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते। त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे। आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्याबिरा काय आणले असतील, मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे। काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले बिरले, मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत। सरकारला नेमकं हवंय काय? की या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतरं आणलीत, बरं का? आता माहित नाही कुठकुठचे प्राणी परत येतात, ह्याच्यापुढे आता येतील ते। माननीय राजसाहेब ठाकरेने कबूतर विषयावर बोलताना निलेश चंद्रजी विषयावर माझ्या पण नाव काढला की मी त्याच्या समर्थनामध्ये आहे, हे सत्य नाही आहे। मी त्या दिवशी ज्यावेळी निलेश चंद्रजीने शस्त्र उचलण्याची भाषा केली होती त्यावेळी मी सांगितलं होता की मी त्यांचे विरोधामध्ये आहे शस्त्र उचलण्याची भाषाचे, आणि आता पण माझ्या तेच मत आहे। म्हणून मी माननीय राजसाहेब ठाकरेसाठी आणि सर्वांसाठी हा खुलासा करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये कानून हात में लेऊ नये आणि सर्वांनी जे माननीय उच्च न्यायालयाचे किंवा माननीय प्रशासनाचे जे निर्णय होईल त्यांच्या मर्यादेमध्ये राहून आपापला काम करायचा।